मिरजेत वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, घरावर झाड कोसळून मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली. मिरज शहरात काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळच्या सुमारास आलेल्या या वादळाने शहरातील अनेक भागांना तडाखा बसला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. ईदगाहनगर परिसरातील चिमणीसमोर एका घरावर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संबंधित घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरमालकांच्या माहितीनुसार संबंधित झाड धोकादायक असल्याची सूचना गेल्या 4 वर्षांपासून वारंवार महानगरपालिकेला देण्यात आली होती. तरी देखील झाड तोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे महावितरणच्या मुख्य वीज वाहिन्यांनाही फटका बसला. विद्युत तारा तुटून खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून मिरजमधील अनेक भाग अंधारात बुडाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, आपत्कालीन पथक, अग्निशामक दल तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक सागर वनखंडे, माजी नगरसेवक दिगंबर जाधव, ईदगाह ट्रस्ट व कमिटीचे अध्यक्ष महबूब अली मणेर तसेच शाही ईदगाह फ्रेंड सर्कल सदस्य घटनास्थळी मदतीला दाखल झाले. झाड हटवणे व वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. आज अवकाळी पावसामुळं ईदगाह माळ भाग जो आपला मिरजेतील आहे तिथं वादळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झालेली आहे आणि नुकसान बऱ्यापैकी इथल्या नागरिकांचं, रहिवासी घरांचं नुकसान झालेलं आहे. आमचे इथले वार्डातले नगरसेवकसुद्धा इथे उपस्थित आहेत आणि इथली सगळीच सुज्ञ नागरिकसुद्धा उपस्थित आहेत. इथल्या ज्यांचं नुकसान झालं त्यांची मदत करण्यासाठी महापालिकेची सुद्धा बागा विभागची आणि अग्निशामकची सगळी टीम आमची इथं आज उपस्थित आहे. नुकसान बघितलं तर त्या 2-3 कुटुंबाचं चांगल्या जास्त प्रमाणात झालेलं आहे. त्यासाठी महापालिकेतून आणि तहसीलदार ऑफिसकडून काही मदत त्यांची नुकसान भरपाईची करता येते का यासाठी आम्ही सगळीच टीम आमची प्रयत्नशील राहील. ते सोडून राज्य सरकारला सुद्धा यांचा प्रस्ताव काय महासभेतून जीबीतून ठराव करून पाठवता आला आणि तिकडनं काय यांच्यासाठी नुकसान भरपाई करता आली तर त्यासुद्धा प्रयत्नात आम्ही सर्वजण आहोत. या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही एवढीच तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आज झालेल्या वादळी पावसामुळं प्रभाग क्रमांक 3 सिव्हिल हॉस्पिटलच्या बॅक साईडला या ठिकाणी आणि आमचा ईदगाह माळ असेल या ठिकाणी बरंच नुकसान झाडं पडून आणि लाईटचे पोल वाकून झालेलं आहे. तसंच आपल्या इथं आपण मागे बघू शकता की इथं अर्चना सुपनेकर यांच्या घरावरती एक मोठी झाडाची फांदी पडून त्या घराचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि असं या सुपनेकर मॅडमांनी या ठिकाणी गेली 4 ते 5 वर्ष झालं या झाडाचा आम्हाला धोका आहे, हे झाड कधीही आमच्या घरावर पडू शकते, आमच्या कुटुंबियांना यांचा धोका या वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा या महानगरपालिकेकडून आणि या विभागाकडून कोणतीही या झाडाबाबतीत कारवाई झाली नव्हती आणि आज दुर्दैवाने ही फांदी त्यांच्या घरावरती पडून मोठं नुकसान असं या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे. आत्ताच आमचे नेते सुहासभैया बाबर यांनी या कुटुंबाची फोनवरनं चौकशी केली आणि शासन दरबारी आणि महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून आम्ही असू, आमचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही या कुटुंबियाच्या पाठीमागं आहोत आणि त्यांना सरकारी मदत असेल किंवा कोणत्याही पद्धतीची मदत करायसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसंच ईदगाहवरती जे नुकसान झाले, ईदगाह कमिटीची सर्व टीम असतील, माझे सर्व मुस्लिम बांधव असतील, त्यांनी सर्व या परिस्थितीला सामोरं जाऊन या इथल्या नागरिकांची बरीच मदत त्या ठिकाणी केल्या. रस्त्यावरची झाडं क्लिअर करून वाहतूक मोकळी करून घेतल्या. त्यामुळे मी आपल्या या बांधवांचं पण आभार मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो की या कुटुंबामागं या सर्व परिस्थितीसाठी आम्ही गांभीर्यानं दखल घेऊन या कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही 100% उभा राहतो. आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 सिव्हिल हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला बरोबर नागोगोजे चिमणींच्या समोर अर्चना सुपनेकर म्हणून त्यांचं घर आहे. त्या घरावर एक मोठी ढापी होती. मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी 3 ते 4 अर्ज केल्यात महापालिकेला. स्थानिक सदस्य म्हणून आम्ही दोघा ठिकाणी मागच्या वेळी वारंवार मागणी केल्या बाबा यांच्याकडं, बागा विभागाकडं, की ती ढापी काढून घ्या. कित्येक वेळा माणसं आली आरोग्य ह्याचे बागा विभागाची, येणार बघणार जाणार खरं त्यांनी कधी ढापी काढली नाही आणि आज ती ढापी मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरावर पडली आहे, त्यांचं नुकसान झालं आहे. देवाचा आशीर्वाद मानायला पाहिजे, आभार मानायला पाहिजेत की बाबा आज ह्या ठिकाणी कोणाचा बळी गेला नाही, कोणाची मनुष्यहानी झाली नाही. तर आज ती परिस्थिती मोठी होती आणि त्या सर्वसाधारण कुटुंबाचं आज प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
भविष्यात आम्ही महापालिकेला त्याने 2 वेळा मागणी केली होती, कारण हे झाड हे महापालिके हद्दीतलं झाड आहे आणि त्यांनी मागणी केली होती की बाबा ह्या हद्दीतनं तुम्ही काय मोठी ढापी किंवा झाड काढून घ्या म्हणून. तर महापालिकेने ते काढलेलं नाही आहे. भविष्यात महापालिकेने त्यांना भरपाई द्यावी यासाठी आम्ही मागणी करणार आहोत.